आणि यानंतर एका मराठी गीताकडे पुढची विद्यार्थिनी आपल्याला घेऊन निघाली आहे, मनाली ठोसर. आपल्यासाठी आशाबाईंचं एक गाजलेलं गीत जे हृदयनाथ मंगेशकरांनी त्यांच्या पहिल्या काही गाण्यांपैकी संगीतबद्ध केलेलं असं गाणं आहे. राजा बडे यांचे हे अप्रतिम शब्द आहेत, चांदणे शिंपी तजाशी. हृदयनाथ मंगेशकरांच्या चालींविषयी आपण सगळेजण जाणतो. आपल्याला कानांना ऐकायला अतिशय सुंदर सुमधूर अशा या चाली असतात, परंतु तितक्याच शांताबाई असं म्हणतात की वैचित्र्यपूर्ण अशा या चाली असतात आणि त्या त्यांच्या दोन बहिणीच गाऊ शकतात, आपल्या साऱ्यांना ठाऊक आहे. आणि आशाबाई असं सांगतात की मुद्दाम जेवढी अवघड चाल तेवढी बाळ मलाच म्हणायला द्यायचा. किंबहुना काही चाली लताबाईंना म्हणायला दिल्या की मला असं वाटायचं ही चाल मी का नाही म्हणत आहे. इतक्या अवघड पण अतिशय सुरेख अशा चाली बांधणारा हा त्यांचा अतिशय लाडका धाकटा भाऊ. या मंगेशकर कुटुंबियांनी आपल्या सर्वांना इतकं मोठं काम करून ठेवलंय ऐकण्याकरता. आयुष्यभर आपल्याला पुरेल आणि कायम अजरामर राहील असं हे काम आहे. त्यामुळे शांताबाई तर या सगळ्यांना त्यांच्याहून लहान असूनही हृदयनाथांना वडीलधारा माणूस असंच मानायच्या. त्यामुळे वडीलधारी माणसे अशा नावाने त्यांच्यावर त्यांनी लेख लिहिलाय. कारण शांताबाई शेळक्यांचं आणि या साऱ्यांचं अतिशय सायुज्य होतं आणि त्यामध्ये ते असं म्हणतात की सरळ साध्या मार्गाने हृदयनाथ मंगेशकरांनी बाळनी कधीही चाली बांधल्या नाहीत. वेगळीच एक अनवट वाट घेऊन ते आपल्यासमोर आले आणि त्यांची सगळी गीतं सुप्रसिद्ध झाली. त्यातलं हे गाजलेलं गीत. चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, चांदणे शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळी
वासरी